बातमी हिंगोलीतून। हिंगोली जिल्ह्यात प्रशासनाचा नियोजन शून्य प्रकार समोर आला। वर्षभरापूर्वी पूर्णा नदीवर 95 कोटी रुपये खर्च करून केबल स्टेड भव्य पूल तयार झाला, परंतु या महामार्गाला पुलापासून जोडण्यासाठी रस्ता तयार नाही। पूल संपल्यानंतर चक्क शेत आहे। परभणीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एका कंत्राटदार कंपनीला हे कंत्राट देण्यात आलं होतं। वर्षभरापूर्वी हा पूल बांधून तयार झाला, त्यामुळे इथे भूसंपादन होऊन रस्ता कधी होणार असा सवाल उपस्थित होतोय। मात्र एकंदरीतच दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचं याकडे दुर्लक्ष होतंय का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। प्रशासनाच्या निर्णयानुसार TNT कंपनीला जी डेडलाईन दिली होती 2025 ची, 2025 ला हा पूल पूर्ण करून प्रशासनाच्या हाती हा TNT कंपनीने हस्तांतरित केलेला आहे। परंतु केवळ काही कारणास्तव व राजकीय हव्यासापोटी तू करतो की मी अशा प्रकारची भूमिका ठेवून या दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी हा पूल रखडत ठेवला आहे। ताट वाढले पण ताटात काही नाही अशी अवस्था पाटबंधारे विभागानं म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागानं नागरिकांची केलेली आहे असं दिसून येते। पूल केलाय पण त्याचा जोड रस्ता नसल्यामुळे नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर भूमी अधिग्रहण करावे अशी आम्हा नागरिकांची इच्छा आहे। इथं जो जुना पूल आहे खूप अरुंद आहे आणि त्यामुळे 23 नागरिकांचा जवळपास बळी या जुन्या पुलामुळे गेलेला आहे आणि यात त्या 23 कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त झालं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।